बॅक टू दी चॅनल अमित कोयकर अकॅडमी. बघा आज आपल्याला शिकायचं आहे ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह मध्ये काय काय झालं आपलं 2.1 झालं. 2.1 मध्ये काय काय झालेलं आहे, क्वेश्चन नंबर अप टू 12 पर्यंत झालेले आहे. ठीक आहे, आता क्वेश्चन नंबर 13 पासून चालू होणार आहे. सो 13 पासून ते नाही का किती क्वेश्चन आहेत टोटल 16 पर्यंत ना. सो हे जे काही 4 क्वेश्चन आहेत थोडं डिफरंट आहे. ठीक आहे, म्हणून मी हा व्हिडिओ जरासा सेपरेटली बनवलाय. पण जरासा थोडंसं डोकं लावावं लागण्याच्या फक्त नाही का इथे तुम्हाला डिफरन्शिएट करता यायला पाहिजे. म्हणजे क्वेश्चन नंबर 13, 14, 15, 16 ला. ठीक आहे, आणि इक्वेशन बनवता यायला पाहिजे तुम्हाला. जर इक्वेशन बनवता येत असतील तर तुम्हाला सॉल्व्ह करता येईल, अदरवाईज सॉल्व्ह करता येणार नाहीये. ठीक आहे, आणि जे कोणी नवीन असतील नाही का चॅनलवर त्यांनी काय करायचं, डिस्क्रिप्शन लिंक मध्ये जावा, डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये जावा, तिथून ती लिंक भेटेल बघा तुम्हाला व्हॉट्सअपची. तुम्ही डायरेक्ट ग्रुपला जॉईन होऊ शकता. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. आणि रेग्युलर व्हिडिओ आपले 7 किंवा 8 वाजता लाईव्ह लेक्चर असतात. ठीक आहे, कधी कधी 7 असतं, कधी कधी 8, कधी कधी 9. आणि ग्रुपला मी टायमिंग सांगत जाईल कधी असतो. ठीक आहे, कारण माझं कसं आहे कधी कधी 7 पर्यंत ऑफलाईन लेक्चर असतं ना. सो मग माझा टाइम जातो नाही का, म्हणजे काय म्हणतात त्याला शेअर करायला जमत नाही मला, म्हणून मी टायमिंग 8चा ठेवतो किंवा 9चा ठेवतो. ठीक आहे, चला स्टार्ट करतो. सो बघा क्वेश्चन काय दिलाय, डिस्प्ले होईल तुम्हाला. क्वेश्चन दिलाय तुम्हाला, नीट समजून घ्या. अ मॅन ऑफ हाईट 2 मीटर्स. मॅन ऑफ हाईट किती दिलंय, दॅट इज 2 मीटर. हे जे काय आहे बघा सीई, हे मॅन आहे. ठीक आहे, हे मॅन आहे, त्याची हाईट आहे दॅट इज 2 मीटर. सो सीई ची व्हॅल्यू आहे, सपोज मी देतो सीई इक्वल टू 2 मीटर. ओके, सो ह्याची जी काय हाईट आहे ते 2 मीटर आहे. सो पुढे काय दिलंय, वॉक्स ऍट द युनिफॉर्म स्पीड सो ऑफ 6 किलोमीटर पर हावर. सो जे काय मॅन आहे तो चालतोय. ठीक आहे, चालतोय कितीच्या स्पीडने चाललाय, 6 किलोमीटर पर हावर, म्हणजे एका तासाला तो 6 किलोमीटर चालतो. ठीक आहे, सो अवे फ्रॉम दी लॅम्प पोस्ट. आता हे बघा एबी जे आहे ते लॅम्प पोस्ट आहे. ठीक आहे, लॅम्प पोस्ट म्हणजे एक प्रकारचा असा एक खांब आहे असं समजा. ठीक आहे, लॅम्प पोस्ट आहे. ह्या पोस्ट पासून काय करतोय तो अवे चाललाय. अवे म्हणजे काय, लांब चाललाय. ठीक आहे, म्हणजे हा मॅन इथं होता पहिलं, लांब लांब हळूहळू काय झालं इथं आला तो. सो काय दिलं तिथं, त्याची जी काय स्पीड आहे, युनिफॉर्म स्पीड ऑफ 6 किलोमीटर पर आवर अवे फ्रॉम दी लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. सो नीट लक्ष द्या. सो हे जे काय तो इकडे चाललाय मॅनची स्पीड किती आहे, 6 किलोमीटर पर हावर. ओके, सो अजून काय दिलंय तुम्हाला, 6 मीटर हाय. फाइंड दी रेट, म्हणजे तुम्हाला ह्याची हाईट दिली आहे बघा, लॅम्प पोस्ट ऑफ 6 मीटर हाय. सो लॅम्प पोस्टची हाईट दिली 6 आणि दॅट इज एबी ची व्हॅल्यू दिली तुम्हाला. एबी ची व्हॅल्यू किती आहे, दॅट इज 6 मीटर. ओके, आणि मॅनची हाईट किती आहे, मॅनची हाईट मी तुम्हाला आता सांगितलं दॅट इज 2 आहे. ओके, सो पुढं काय विचारलंय, फाइंड द रेट विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. बघा कन्सेप्ट नीट समजून घ्या, व्यवस्थित समजून घ्या. काय सांगितलंय, क्वेश्चन काय विचारलाय, फाइंड द रेट ऑफ विच द लेंथ ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग. बघा आता मॅन असा असा चाललाय. ठीक आहे, हा असा 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 चाललाय. ठीक आहे, म्हणजे हे जे काही शॅडो आहे इथून पडणार आहे, म्हणजे जे काय हे पडणार आहे काय म्हणतात प्रकाश. सो इथून जे पडणार आहे ह्याची जी काही शॅडो आहे बघा, ह्याची जी काही शॅडो आहे, हा जसं जसं पुढे जाईल तसं तसं शॅडो पण काय होणार, हे पुढे 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 जाणार. ठीक आहे, मग कितीने इन्क्रीज होतंय ते काढायचं आपल्याला. ठीक आहे, समजा मी ह्याचा बीसीचा डिस्टन्स समजा मी एक्स पकडतो. ठीक आहे, आणि सीडीचा डिस्टन्स सपोज मी वाय पकडतो. ठीक आहे, बीसीचं जे काही डिस्टन्स आहे ते एक्स मानू आपण. ठीक आहे, लेट कन्सिडर. सो सीडीची व्हॅल्यू मी वाय मानतो. सो म्हणजे जे काही सीडी आहे, हे जे काही सीडी आहे हे आहे शॅडो. हे काय आहे, शॅडो. ठीक आहे, हे समजून घ्या, कन्सेप्ट समजून घ्या, नाही तर उगा तुम्ही चुकीचं करणार मग आन्सर रॉंग येणार. सो काय काढायला लावलंय, फाइंड द रेट विच ऑफ लेंथ ऑफ दी शॅडो. लेंथ ऑफ दी शॅडो म्हणजे इथून ते इथपर्यंत लेंथ काढायचे. ठीक आहे, रेट विचारले. सो वाय आहे तिथं, सो डी वाय बाय डी टी काढायचं मला. रेट म्हणजे विथ रिस्पेक्ट टू टाइम. ओके, हे लक्षात राहू दे. सो आता बघा चला स्टार्ट करतो. आता काय येणार, सो मी इथे लिहिलं एबी बी दी लॅम्प ऑफ दी पोस्ट अँड सीई बी दी हाईट ऑफ दी मॅन. ठीक आहे, आणि ह्याची व्हॅल्यू लिहिली इथं आणि ह्याची व्हॅल्यू इथे लिहिली. ठीक आहे, नीट कन्सेप्ट समजून घ्या काय काय बघा. सो इन ट्रायंगल, सो अजून काय गिवन दिलंय का आपल्याला, हा हे दिलंय बघा, ह्याची जी काही स्पीड आहे स्पीड, सो दॅट इज डी एक्स बाय डी टी दिलाय स्पीड. ठीक आहे, ह्याची जी काही स्पीड आहे दॅट इज 6 किलोमीटर पर हावर दिलेलं आहे. ठीक आहे, सो मला गिवन दिलेलं आहे अजून डी एक्स बाय डी टी ची व्हॅल्यू किती आहे. सो कितीच्या स्पीडने चाललाय तो, दॅट इज 6 किलोमीटर पर हावर.
सो दॅट इज 6 किलोमीटर पर हार. ठीक आहे, हे गिवन दिलेलं आहे, हे माहिती पाहिजे तुम्हाला. ओके, सो आता इथं 2 आहे, इथं 6 आहे. सो आता इन ट्रायंगल विच वन? सो ECD अँड मोठा ट्रायंगल घ्या. सो दॅट इज ABD ट्रायंगल ABD. ठीक आहे, हा त्याच्यामध्ये काय सांगू शकता बघा, हे जे काही ट्रायंगल आहे हा वाला आणि हा वाला, हा ट्रायंगल सिमिलर आहे. कसं काय सिमिलर आहे बघा, हा जो ट्रायंगल आहे ह्याचा हा अँगल, ठीक आहे, आणि हा मोठा ट्रायंगल आहे त्याचा हा अँगल म्हणजे कॉमन अँगल. सो एक अँगल सेम आहे. सो दुसरा काय सांगू शकतो, हा 90 हा 90. ठीक आहे, म्हणजे मोठ्या ट्रायंगल मध्ये हा 90 आणि याच्यामध्ये 90 डिग्री. कसं काय 90? कारण मॅन कधी पण स्ट्रेटच थांबतो ना, असं थोडी वाकडं तिकडे थांबणार आहे. ठीक आहे, आणि लॅम्प पोस्ट पण सरळच असतो. ठीक आहे, सो इथं 90 इथं 90. सो बाय AA टेस्ट, सो हे 2 ट्रायंगल कसे आहेत, एक मोठा एक लहान, दॅट इज सिमिलर. सो मी असं लिहू शकतो, दॅट इज सिमिलर ट्रायंगल इन. सो दिस ट्रायंगल आर सिमिलर. जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांचे साईडचे रेशोज पण कसे असतात, सिमिलर असतात. हे तुम्ही 10th स्टँडर्डला शिकलेले आहेत, हे माहिती तुम्हाला. ठीक आहे, सो मग इथे डायरेक्ट हे प्रूफ करत बसायचं नाही सिमिलर आहे म्हणून, डायरेक्ट करायचं आहे. ठीक आहे, सो बघा आता ह्या ट्रायंगल मध्ये हाईट CE, ओके, अपॉन ह्या ट्रायंगल मध्ये मोठ्या ट्रायंगल मध्ये हाईट काय AB. सो AB इक्वल टू ह्या ट्रायंगल मध्ये बेस काय CD. सो इथे येणार CD अपॉन ह्या ट्रायंगल मध्ये मोठ्या ट्रायंगल मध्ये बेस काय BD. सो इथे येणार BD. ठीक आहे, इक्वल टू ह्या ट्रायंगल मध्ये ही साइड, सो दॅट इज ED. ओके, अपॉन ह्या मोठ्या ट्रायंगल मध्ये साइड AD. मग फक्त व्हॅल्यू पुट करा. ठीक आहे, व्हॅल्यू पुट करतो. CE ची व्हॅल्यू किती, CE ची कुठे CE, दॅट इज 2. ओके, अपॉन AB ची व्हॅल्यू किती आहे 6. सो इथे मी लिहिणार 6 इक्वल टू. सो CD ची व्हॅल्यू किती आहे, CD दॅट इज Y. ठीक आहे, इथे ना Y अपॉन BD ची व्हॅल्यू किती, BD. सो बघा इथे X प्लस Y आहे, X प्लस Y. सो इथे ना X प्लस Y. ठीक आहे, हे सगळं जॉमेट्रीवर खेळ आहे, जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शनवर खेळ आहे, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट समजले पाहिजे. ठीक आहे, चला पहिल्या एवढे स्क्रीनशॉट काढा, मग नंतर सांगतो काय करायचंय. ठीक आहे, सो आता बघा काय करणार. सो आता इथं बघा 2 1 जा आणि 2 3 जा. ओके, सो 1/3 येणार, इथे येणार 1/3. सो इक्वल टू, सो इथं काय येणार मग, हे Y तसाच अपॉन X प्लस Y तसाच. ठीक आहे, X प्लस Y इथे डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो इथं काय येणार, X प्लस Y येणार मान्य. सो ही 3Y तसाच, इथे येणार 3Y. ठीक आहे, सो Y प्लस मध्ये तिकडे गेला मायनस होणार. सो इथे येणार X इक्वल टू 3Y मायनस Y. ठीक आहे, सो 3Y मधून 1Y गेलं, राहिले किती मग, X इक्वल टू 2Y राहिले. ठीक आहे, आपल्याला एक रिलेशन भेटलं. ठीक आहे, X आणि Y च्या टर्म मध्ये भेटलं आपल्याला. आता ह्याला काय करणार, ह्याला डिफरन्शिएट करा. सो मला काढायचं काय आन्सर, काय क्वेश्चन विचारला होता, फाइंड द रेट ऑफ विच द लेंथ ऑफ द शॅडो. रेट ऑफ द शॅडो, सो हे, सो इथं Y आहे, सो dy/dt काढायचं आहे. ठीक आहे, dy/dt काढायचं आहे. सो याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टी. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे, कधी कधी काय होतं माहिती का, फ्लो मध्ये आपण एक्स लिहून काढतो, कारण कसं आपल्याला सवय लागलेली विथ रिस्पेक्ट टू एक्स, विथ रिस्पेक्ट टू एक्स. ठीक आहे, तसं करायचं नाही आपल्याला, विथ रिस्पेक्ट टू टाइम आहे, कारण रेट काढतोय. ठीक आहे, सो चला स्क्रीनशॉट काढा पटकन फास्ट, हे रफ करायचे. चला झालं. सो बघा आता पुढचा क्वेश्चन पण असाच आहे माहिती का, सिमिलरच आहे. आता कसं आहे, मॅन अवे चाललाय, पुढच्या क्वेश्चनला मॅन टुवर्ड्स दी हे लॅम्प पोस्ट आहे. ठीक आहे, मग असंच क्वेश्चन आहे, सेम असंच करायचंय आणि त्याचं इक्वेशन पण असंच येणार आहे. ठीक आहे, सांगतो तुम्हाला काय करायचं. सो याला डिफरन्शिएट करतोय. सो dx/dt. आता तुम्ही बोला एक्सचं डेरिव्हेटिव्ह 1 येतं, मान्य आहे 1 येतं, पण मी विथ रिस्पेक्ट टू टी करतोय. सो dx/dt येणार. ठीक आहे, सो इक्वल टू y ची व्हॅल्यू, सो y चं डिफरन्शिएट dy/dt येणार. ठीक आहे, सो तुम्हाला माहिती आहे dx/dt. बघा dx/dt चं किती आहे, चेंजेस किती होते 6. आता मी तुम्हाला गिवन लिहून दिलं होतं dx/dt ची व्हॅल्यू किती आहे 6 इक्वल टू dy/dt. सो हे डिवाइडला दॅट इज dy/dt. सो आन्सर किती येणार, dy/dt किती येणार, दॅट इज 3 किलोमीटर पर हार. किलोमीटर पर हारच का, कारण इथं 6 किलोमीटर पर आवर आहे, मीटर पर आवर आहे का नाही.
सो किलोमीटर आहे, सो किलोमीटर पर हार. ठीक आहे, हे आन्सर येणार. सो इथे तुम्हाला लिहावं लागेल, सेंटेन्स मध्ये लिहा काय ना, द रेट ऑफ द शॅडो इज इन्क्रीजिंग ऍट, कितीने इन्क्रीज होते, इज डीवाय बाय dt इक्वल टू 3 किलोमीटर पर हार. ठीक आहे, झालं. एवढंच इझी आहे, म्हणजे डिफिकल्ट नाहीये. फक्त कन्सेप्ट तुम्ही समजून घ्या आणि जॉमेट्रिक मध्ये जे काय आपण अप्लाय केलेलं आहे, ठीक आहे, ट्रायंगल सिमिलर दाखवलेलं आहे, हे 10th स्टँडर्डला झालेलं आहे, पण इथे तुम्हाला डायरेक्ट करायचंय. ठीक आहे, चला काढा स्क्रीनशॉट लवकर. सो नाव क्वेश्चन नंबर 14. आता जो काही 14 क्वेश्चन आहे तो आता आपण कसा केला 13 वाला, सेम तसंच करायचा आहे. फक्त मॅन कसा होता, अवे होता, आता टुवर्ड्स दी लॅम्प पोस्ट आहे. ठीक आहे, क्वेश्चन नीट समजून घ्या. बघा मी क्वेश्चन रीड करतो. अ मॅन ऑफ हाईट 1.5 मीटर. अ मॅन ऑफ हाईट दॅट इज हाईट जी आहे ती 1.5 आहे. ठीक आहे, म्हणजे क्यूबॅन म्हणजे मॅन इथं आहे, सो हाईट आहे 1.5 मीटर. ठीक आहे, पुढे काय दिलंय, वॉक्स टुवर्ड्स दी लॅम्प पोस्ट. बघा क्वेश्चन डिस्प्ले होतोय, नीट लक्ष द्या. सो टुवर्ड्स दी लॅम्प पोस्ट कडे जातोय. सो हा जो काही मॅन आहे तो इकडे जातोय. सो जसा जसा इकडे जाईल तसं तसं काय होणार, बघा इथं आहे, आता समजा इथं हा जवळ गेला, सो शॅडो असा फॉर्म होईल ना, सो शॅडो छोटा झाला. ठीक आहे, म्हणजे शॅडो डिक्रीज होणार. शॅडो काय होणार, हे जे काही शॅडो आहे, बघा हे जे काही शॅडो आहे हे डिक्रीजिंग होणार. ठीक आहे, अजून मी जवळ गेलो तर शॅडो अजून एवढा छोटा होणार. ठीक आहे, समजतंय ना, जसं मी अजून जवळ गेलो तो शॅडो असा होणार, बघा असा कमी होणार. जर टुवर्ड्स कडे नाही का, टुवर्ड्स दी लॅम्प पोस्ट जात असेल मी, त्यावेळेस शॅडो कमी होणार. ठीक आहे, पुढे काय विचार आहे, लॅम्प पोस्ट ऑफ हाईट 4.5 मीटर. सो हाईट जी आहे ती 4.5 आहे, 4.5, सो 4.5 मीटर. सो पुढे काय विचारलंय, मीटर ऍट द रेट ऑफ 3/4 मीटर पर सेकंड. जे काय मॅन आहे, हा जो कोण हा मॅन आहे, हा काय करतोय, तिकडे जातोय टुवर्ड्स दी लॅम्प पोस्ट. सो ह्याची स्पीड जी आहे, ह्याची जी स्पीड आहे किती आहे 3/4. सो इथे ह्याची जी काही स्पीड आहे, बघा इथे लिहितो स्पीड, दॅट इज 3/4 मीटर पर सेकंड आहे. ठीक आहे, म्हणजे मॅन ह्या साईडला चाललाय. सो समजा मी इथं ह्याला समजा मी एक्स मानतो आणि समजा ह्याला मी वाय मानतो. ठीक आहे, एम एन ला एक्स मानतो. सो dx बाय dt चा रेट किती आहे 3/4 आहे. ठीक आहे, ह्याची स्पीड जी आहे ती 3/4 आहे. ओके, सो पुढे काय दिलंय, फाइंड द रेट ऑफ विच. फर्स्ट बघा काय काढायचंय आपल्याला, काय काढायचं हे जर समजलं ना तर तुम्ही क्वेश्चन आरामसे करू शकता. ठीक आहे, सो हिज शॅडो इज शॉर्टनिंग. सो हिज शॅडो इज शॉर्टनिंग म्हणजे आपल्याला हे काढायचंय. ठीक आहे, फर्स्ट मला काय काढायचंय आपल्याला, सो dy बाय dt काढायचंय. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट, द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. बघा जसा जसा हा पुढे जाणार आहे, कन्सेप्ट नीट समजून घ्या, जसा जसा हा पुढे जाणार आहे ह्याला म्हणतात टिप ऑफ द शॅडो. ह्याला काय म्हणतात, टिप ऑफ द शॅडो. काय विचारलंय, द टिप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. बघा जसा जसा हा पुढे जाणार आहे, बघा गेला पुढं, तसं तसं हे शॅडो पण काय होणार आहे, शॅडो पण पुढे जाणार आहे. मान्य ना, इमॅजिन करा, जसं जसं मी पुढे चाललाय शॅडो पण माझ्यासोबतच येणार ना, थोडी तिथं राहणार आहे तो. ठीक आहे, सो हा शॅडो पण नाही का काय होणार आहे, डिक्रीजिंग होणार आहे. सो डिक्रीजिंग पण कुठून ते कुठपर्यंत, इथून ते इथपर्यंत डिस्टन्स. समजा आता मी पुढे गेलो, सो समजा इथं आला शॅडो, सो शॅडो इथून ते इथपर्यंत डिस्टन्स काढावं लागेल. काय काढायचंय, इथून ते इथपर्यंत त्याचा रेट काढायचा आहे. सो ह्या दोघांची ऍडिशन, सो दॅट इज मला हे काय सेकंड काय काढायचंय, सेकंड काय काढायचं लक्षात राहू द्या, d/dt. सो x प्लस y म्हणजे हे टोटल चेंज होतोय ना, हा टोटल चेंज होतोय. सो कमी होणार. ठीक आहे, सो d/dt x प्लस y काढायचं आहे. ठीक आहे, क्वेश्चन असा आहे. सो आता बघा कसं सॉल्व्ह करणार, इझी आहे. ठीक आहे, सो बघा, सो LMB लॅम्प ऑफ दी हाईट, QNB मॅन ऑफ दी हाईट. ठीक आहे, पुढे फर्स्ट मी काढते, ही शॅडो इज शॉर्टनिंग. ही शॅडो इज म्हणजे ह्या माणसाची शॅडो कमी होते, शॉर्टनिंग. सो मला dy/dt काढायचं आहे. सो मी पहिलं काय करणार, सो पहिले लिहिणार नाही, पण हे काय लिहिणार, ह्याची स्पीड किती आहे, स्पीड बघा दिलेली आहे 3/4. सो dx/dt ची व्हॅल्यू आहे, सो दॅट इज 3/4 मीटर पर सेकंड. ठीक आहे, ओके. सो नाव ट्रायंगल कोणते सिमिलर आहेत, जसा आता केला तसाच. सो QNP, ट्रायंगल QNP इज सिमिलर ट्रायंगल. बघा हा छोटा ट्रायंगल आणि मोठा ट्रायंगल सिमिलर आहे. सो ट्रायंगल LMP. ठीक आहे, जर ट्रायंगल सिमिलर असेल तर त्यांचे रेशोज पण सिमिलर असणार आहे.
ठीक आहे. सो ह्याची हाईट आपण ही हाईट, सो QN, छोट्या ट्रायंगलची ही हाईट QN आपण मोठ्या ट्रायंगलची ही हाईट LM. ठीक आहे. आता छोट्या ट्रायंगलची ही साईड हा बेस NP आणि मोठ्या ट्रायंगलचा हा बेस MP. ओके. सो इक्वल टू ह्या ट्रायंगलची ही साईड QP अपॉन मोठ्या ट्रायंगलची ही साईड LP. ओके. सो नाव नेक्स्ट काय करणार, QP ची व्हॅल्यू किती आहे रे, QN ची व्हॅल्यू किती आहे, QN 1.5. ओके. अपॉन 4.5 इक्वल टू NP किती आहे, NP दॅट इज Y, तिथं आहे Y. आणि MP किती आहे बघा, MP टोटल X प्लस Y, लक्षात राहू दे X प्लस Y. आणि ह्याची गरज लागणार आहे का, QP अपॉन LP नाही लागणार, सो मी हे नाही घेणार. ठीक आहे. चला आता बघा 1.5 आहे आणि 4.5, 1.5 1 जा 1.5, 1.5 3 जा 4.5, सो हे 1 जा आणि हे 3 जा. ठीक आहे. 1/3 येणार, सो इथे येणार 1/3 इक्वल टू Y अपॉन X प्लस Y. ठीक आहे. सो आता हे इकडे मल्टिप्लाय कर, X प्लस Y इक्वल टू 3Y. ठीक आहे. सो ह्याने इकडे मल्टिप्लाय केलं, ह्याने इकडे मल्टिप्लाय केलं, सो आता काय ना मग हे तिकडे शिफ्ट करा. सो मी ह्याच्यावरून पण एक मी सेकंड आन्सर काढू शकतो बघा, ह्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह काढायचं मला, ह्याचा फक्त डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे. पण जाऊ दे, मी तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगतो. ठीक आहे. सो इथे ना X प्लस X इक्वल टू Y प्लस मध्ये तिकडे गेला मायनस, सो 3Y मायनस X, सॉरी Y, X इक्वल टू 3Y मधून Y गेले राहिले किती, दॅट इज 2Y. सो इथे ना 2Y. तुम्हाला काय बोललो होतं मी तुम्हाला, की पहिल्याच ह्याच्या अगोदरचा क्वेश्चन आणि आत्ताचा क्वेश्चन इक्वेशन सेम येणार आहे. ठीक आहे. चला पहिल्या एवढं स्क्रीनशॉट काढा, त्याच्यानंतर मी 1 आणि 2 सॉल्व्ह करून देतो. ठीक आहे. चला लवकर फास्ट. नाव नेक्स्ट आता बघा काय करायचंय. सो आता याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. ठीक आहे. सो इथे येणार dx/dt. ओके. इक्वल टू हे 2 तसाच आणि y चं डेरिव्हेटिव्ह काय ना dy/dt. ठीक आहे. सो मला सांगा dx/dt ची व्हॅल्यू काय, dx/dt ची व्हॅल्यू 3/4 आहे, आता सांगितलं होतं मी तुम्हाला 3/4. ठीक आहे. इक्वल टू 2 तसाच dy/dt. ठीक आहे. हे काढायचं आहे मला. सो काय ना मग हे 2 डिवाइड येणार, सो इथे येणार 3, 2 जर डिवाइड आला तर मल्टिप्लाय होणार, सो 3, सो 2 4 जा दॅट इज 8. dy/dt ची व्हॅल्यू आली 3/8. ठीक आहे. म्हणजे मी असं लिहितो 3/8 मीटर होता का. ठीक आहे. मीटर होता क्वेश्चन आपला, हा मीटर पर सेकंड मध्ये होता. ठीक आहे. मीटर पर सेकंड. ठीक आहे. चला हे एवढं काढलं फर्स्ट. आता सेकंड कसं काढायचं ते तुम्हाला सांगतो मी व्यवस्थित. मार्कर चेंज करतो. ठीक आहे. हा चला बघा आता पुढे. आता बघा, आता सेकंड काय काढायचंय, हे आपण फर्स्ट काढलं, आता सेकंड. आता फर्स्ट मी इथूनच लिहितो, इथूनच फर्स्ट लिहितो. ठीक आहे. कारण हे इक्वेशन भेटलं तर मला, सो मी इथे हे फर्स्ट वाला लिहिलं, नंतर सेकंड वाला हे. सो काय काढायचं मला, d/dt x प्लस y काढायचंय. ठीक आहे. हे काढायचंय. सो मी कसं लिहिणार, इक्वल टू, मला वाटतं हे इकडे लिहावं, जे तिकडे होणार ते x प्लस y इक्वल टू, ह्याचं डिफरन्शिएट करा dx/dt. ओके ना, dx/dt प्लस हे d आतमध्ये जाणार, सो d/dt y चं काढावं लागेल. ठीक आहे. dx/dt ची व्हॅल्यू किती आहे, dx/dt ची व्हॅल्यू 3/4 आहे. ओके. प्लस dy/dt ची व्हॅल्यू 3/8 आहे. सो इथे येणार 3/8. सो बघा इथं मला 8 आणायचं. 8 कसं आणू, 8 2 ने मल्टिप्लाय करू, सो 3 2 जा 6, 4 2 जा 8. ठीक आहे. 6 प्लस 3 इथे डिवाइड बाय 8, सो दॅट इज 9/8 मीटर पर सेकंड. मीटर पर सेकंड होतं का, हा होतं, हा मीटर पर सेकंडच आहे. ठीक आहे. सो मला भेटले हे d/dt x प्लस y. ठीक आहे. जरा व्यवस्थित लिहावं लागेल, 9/8 मीटर पर सेकंड. ठीक आहे. सो आणि हा खाली आन्सर लिहा, मी कधी कधी विसरतो, खाली आन्सरच लिहित नाही. काय विचारलं होतं फर्स्ट वाला, हिज शॅडो इज शॉर्टनिंग. सो हिज शॅडो इज शॉर्टनिंग ऍट दॅट इज 3/8 मीटर पर सेकंड. फर्स्टचा आन्सर लिहा. ठीक आहे. त्याच्यानंतर सेकंड काय विचारलं होतं, द टीप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग. द टीप ऑफ द शॅडो इज मुव्हिंग 9/8 मीटर पर सेकंड. ठीक आहे. हे असंच दिलंय तुम्हाला,
हा येस, ऍट द रेट ऑफ 9/8 मीटर पर सेकंड. ठीक आहे, हे लिहायला शिका, नाही तर तुमचे बिनमोकार नाही का अर्धा मार्क्स कट होतील. ठीक आहे, ज्यांना आउट ऑफ पाडायचे असेल त्यांनी तुम्हाला असं नाही का तुम्हाला हे फुल मध्ये लिहावं लागेल. ठीक आहे, म्हणजे जे काय आन्सर काढले पण काय काढले ते लिहावं लागेल ना. ठीक आहे, उगाच बिनमोकार थोडी मार्क्स देणार तुम्हाला. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन करूया. क्वेश्चन नंबर 15 होणार. ओके, स्क्रीनशॉट काढा. ना क्वेश्चन नंबर 15 बघा. 15 मध्ये काय करायचं नीट लक्ष द्या. ठीक आहे, इझी आहे, फक्त कन्सेप्ट जे आहेत ना ते मोठे मोठे म्हणून बाकी काय नाही याच्यामध्ये. बघा काय दिलंय, लॅडर 10 मीटर्स लॉंग, म्हणजे जे काय लॅडर आहे ते किती मीटर लॉंग आहे, दॅट इज 10 मीटर लॉंग. ओके, सो दॅट इज एसी दिलंय तुम्हाला, एसी ची व्हॅल्यू किती आहे 10 मीटर. ओके, सो पुढं इज लिनिंग अगेन्स्ट अ वर्टिकल वॉल. ठीक आहे, एक वॉल आहे. ओके, सो वॉल दिलाय तुम्हाला तिथं. इफ दी बॉटम ऑफ दी लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम दी वॉल. आता हे बॉटम ऑफ दी काय दिलं, हे बॉटम जे आहे काय सांगितलं तुम्हाला, बॉटम ऑफ दी लॅडर इज पुल्ड हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम दी वॉल ऍट द रेट ऑफ 1.2 मीटर्स पर सेकंड. ठीक आहे, बघा हे जे काही लॅडर आहे ते काय करतोय, ह्या वॉल पासून लांब नेतोय. सो बघा ना, मी हे जे काही लॅडर आहे, बघा लॅडर हे जे काही बॉटम आहे बॉटम, सो मी ह्याला अजून इन्क्रीज करतोय. सो इथं नेतोय. ठीक आहे, म्हणजे हा लॅडर जो आहे ना, सो मी हा लॅडर असा 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 म्हणजे असं नेतोय. ठीक आहे, बघा असं नेतोय. ठीक आहे, म्हणजे हे असं आहे ना, इथं टेकेल, बरोबर ना. सो समजा हे असं आहे आणि मी ह्याला लांब नेतोय, बघा लांब नेतोय. सो वरची जी हाईट आहे ना, वरची जी हाईट लॅडरची जी काय हाईट आहे ते डिक्रीजिंग होणार आणि हे जे काही हॉरिझॉन्टली लाईन आहे ते इन्क्रीजिंग होणार, म्हणजे हे असं होणार. ठीक आहे, हे असं होणार. सो हे खाली येणार, बरोबर ना. ज्यावेळेस मी लॅडर असं असं करणार त्यावेळेस हे वरचा टॉप खाली येणार. सो ह्याला असं होणार, बरोबर, हे असं होणार. ओके, सो कितीने इन्क्रीज होते तो, सो पुल हॉरिझॉन्टली अवे फ्रॉम दी वॉल ऍट दी रेट ऑफ. सो हे जे काही इन्क्रीजिंग झालेलं आहे, इन्क्रीजिंग जे काही झालेलं आहे, समजा ह्याला मी एक्स मानतो. ठीक आहे, ह्याला सपोज मी वाय मानतो, टोटल एबी ला वाय मानतो आणि बीसी ला टोटल काय मानतो मी, ह्या बीसी ला सपोज मी एक्स मानतो. सो कितीने इन्क्रीज झालेला आहे हॉरिझॉन्टल लाईन, दॅट इज dx बाय dt ची व्हॅल्यू कितीने इन्क्रीज झाली, दॅट इज रेट किती दिलाय 1.2 मीटर. सो इथे ना 1.2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, 1.2 मीटर पर सेकंड इन्क्रीज झालंय. सो बघा इथं काय करायचंय, हे जे काही इन्क्रीज झालेलं आहे ते किती दिलंय, dx बाय dt इक्वल टू 1.4 मीटर पर सेकंड दिलंय. ठीक आहे, पुढे काय विचारलं क्वेश्चन, फाइंड दी हाऊ फास्ट दी टॉप ऑफ द लॅडर इज स्लाइडिंग डाऊन दी वॉल. म्हणजे हे जे काय आहे हे वॉल, बघा पहिलं असं होतं, सो नंतर असं झालं. सो इथं काय झालं, हे वॉलची हाईट काय झाली, म्हणजे वॉलची हाईट कमी झाली. सो इथून तिथपर्यंतच झालंय. सो हे किती चेंज झालंय, हे किती चेंज झालंय, दॅट इज मला dy बाय dt काढायचंय. ठीक आहे, हे जे काही चेंज झालेलं आहे ते म्हणजेच dy बाय dt काढायचंय. ठीक आहे, म्हणजे डेरिव्हेटिव्ह कधी यूज करतो आपण, ज्यावेळेस एखादं स्मॉल क्वांटिटी जर चेंज होत असेल त्यावेळेस आपण डेरिव्हेटिव्ह यूज करतो. हे लक्षात ठेवा, ऍप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह ह्याच्यासाठीच आहे, यूज ऑफ डेरिव्हेटिव्ह असं असतं. ठीक आहे, सो मला dy बाय dt काढायचंय. ठीक आहे, वेन दी बॉटम इज 6 मीटर अवे फ्रॉम दी वॉल. सो हे जे काय आहे टोटल दिले तुम्हाला x इक्वल टू 6. सो मी इथे लिहू का, AC 6 दिलाय आणि BC दिलाय तुम्हाला, दॅट इज किती दिलाय, BC 6 दिलाय. ठीक आहे, हे 10 आहे ना. सो AC 10 आहे आणि BC ची व्हॅल्यू आहे दॅट इज किती आहे 6. ठीक आहे, बेस दिलाय तुम्हाला, हॉरिझॉन्टल लाईन दिली. सो आता याच्यावरून बघा बाय पायथागोरस थेरम यूज करू का. सो बाय पायथागोरस थेरम, पण एक तुम्हाला व्हॅल्यू अजून मी लिहिलेला इथे लिहिलेला आहे ना मी. सो dx बाय dt ची व्हॅल्यू नाही दिली मी इथं, dx बाय dt किती आहे, दॅट इज 1.2 मीटर पर सेकंड. ठीक आहे, सो नाव नेक्स्ट. सो बाय पायथागोरस थेरम, बाय विच मेथड, बाय पायथागोरस. सो पहिले मला असं लिहावं लागेल ना, इन ट्रायंगल विच वन ABC. सो अप्लाय पायथागोरस, अप्लाय. ठीक आहे, अप्लाय पायथागोरस एवढंच लिहितो, अप्लाय पायथागोरस थेरम. ठीक आहे, PT. सो नाव नेक्स्ट बघा, 90 च्या ऑपोजिट ही साइड, सो दॅट इज AC स्क्वेअर BC स्क्वेअर, हे माहिती तुम्हाला, प्लस AB स्क्वेअर. ठीक आहे, सो AC ची व्हॅल्यू किती रे, दॅट इज 10 आहे.
सो 10 चा स्क्वेअर इक्वल टू बीसी ची व्हॅल्यू किती आहे, बीसी ची व्हॅल्यू आहे 6 चा स्क्वेअर प्लस एबी किती आहे, एबी म्हणजे वाय, सो पहिले मला वाय चा स्क्वेअर काढावा लागेल. ठीक आहे, सो हे इकडे घ्या, डायरेक्ट करता कारण पायथागोरस थेरम यूज केलेला आहे आपण. ओके, सो 6 स्क्वेअर आहे इकडे आला मायनस, सो 10 चा स्क्वेअर 100 मायनस 36 किती येतं 64 येणार. 100 मायनस 36 दॅट इज 64 येणार. मग 64 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 8 चा, सो वाय ची व्हॅल्यू येणार 8. ठीक आहे, वाय ची व्हॅल्यू किती येणार 8. आता आता इक्वेशन कसं बनणार, बाय पायथागोरस थेरमनेच इक्वेशन बनवायचा. ठीक आहे, पहिलं ह्याचा स्क्वेअर एसी चा स्क्वेअर म्हणजे 10 चा स्क्वेअर. ठीक आहे, सो रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर बघा, मी पहिलं 10 चा स्क्वेअर लिहितो, रिमेनिंग 2 साइडचा स्क्वेअर म्हणजे बीसी चा स्क्वेअर म्हणजे एक्स स्क्वेअर. ओके, प्लस एबी चा स्क्वेअर सो दॅट इज वाय स्क्वेअर. ठीक आहे, हे असं लिहावं लागेल तुम्हाला. आता काय करणार, फक्त याचं डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट कसं करणार, आला डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. कंटिन्यू करायचं ना आपल्याला. सो आता इथे येणार ह्याचा डिफरन्शिएट 0 येणार कारण कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह 0 येतो. ठीक आहे, पॉवर खाली केलं, पॉवर खाली एक्स तसाच. सो आता अगेन डी रूट ऑफ एक्स काय येणार dx बाय dt. ठीक आहे, माहिती आहे तुम्हाला, पॉवर पहिला खाली घेतो, पॉवर मधून एक लेस केला म्हणजे 1 झालं, सो dx बाय dt येणार प्लस पॉवर खाली dy बाय dt. सो आता ह्या इक्वेशनला मी 2 ने डिवाइड करतो म्हणजेच काय येणार दॅट इज असं येणार 2 ने डिवाइड करता dx बाय dt प्लस 2 ने डिवाइड केलं ना, सो इथे येणार y dy बाय dt. ठीक आहे, चला हे रफ करा पटकन फास्ट, चला व्यवस्थित करा. ठीक आहे, सो चला हे रफ करतो. y ची व्हॅल्यू 8 या लक्षात ठेवा, y ची व्हॅल्यू 8 आहे आणि dx बाय dt ची व्हॅल्यू 1.2 आहे. सो काय ना मग, सो पहिलं मी हे लिहितो, x ची व्हॅल्यू किती, x ची व्हॅल्यू x किती होता 6 होता वाटतं, आय थिंक x 6 होता 6. ठीक आहे, 6 होता. dx बाय dt ची व्हॅल्यू 1.2 आहे. ओके, प्लस y ची व्हॅल्यू किती आहे, y 8 आहे आणि dy बाय dt काढायचं आहे आणि इक्वल टू 0. ठीक आहे, सो 6 किती येणार 6 2 दा 12, 1 कॅरी 6 1 6 7 येणार 7.2 दॅट इज. आता प्लस 8 dy बाय dt इक्वल टू 0. हे तिकडे शिफ्ट करा, मायनस येणार, सो 8 dy बाय dt इक्वल टू मायनस 7/2. सो 8 मल्टिप्लायला तिकडे गेला डिवाइड इक्वल टू मायनस 7.2 अपॉन 8. ठीक आहे, ह्याला डिवाइड करा, सो 0 पॉइंट मध्ये येणार dy बाय dt, सो मायनस किती येणार 0.9 वाटतं आहे. जर तुम्ही ह्याला डिवाइड करणार तर 0.9 येईल. ठीक आहे, 0.9 ओके मीटर पर सेकंड, मीटर मध्ये ना, सो मीटर पर सेकंड. बघा ना, ऑब्विसली हे जे काय आहे बघा, पहिलं असं होतं, सो ह्याची हाईट एवढी पूर्ण होती आणि नंतर लॅडर मी लांब लांब नेला, सो लॅडर इज अवे फ्रॉम दिस वॉल, म्हणजे हे लॅडर आहे अवे नेला म्हणजे हे जो पॉइंट आहे त्यापासून लांब नेला. सो हे वरची जी काय हाईट आहे बघा, ही जी काय हाईट आहे हा लॅडरचा पॉइंट आणि इथून टॉप ऑफ दी वॉल, सो डिक्रीज झालं. सो डिक्रीज किती झालं मायनस 0.9 ने, पण ऍक्च्युली आपण डिस्टन्स नेगेटिव्ह नाही घेत. सो मग आपण काय लिहिणार, आपल्याला लिहावं लागेल लास्टला, द टॉप ऑफ द लॅडर इज अ स्लाइडिंग डाऊन, द टॉप ऑफ द लॅडर, द टॉप ऑफ द स्लाइडिंग. ठीक आहे, स्लाइडिंग लॅडर हे लिहावं लागेल ना, लॅडर कितीने स्लाइडिंग डाऊन, कितीने डाऊन होत आहे दॅट इज 0.9 मीटर पर सेकंड. ठीक आहे, चला एवढं करावं लागेल. आपण आता लास्टला असं लिहावं लागेल dy बाय dt दॅट इज 0.9 होणार, निगेटिव्ह निघून जाणार का, कारण डिस्टन्स नेहमी पॉझिटिव्ह मध्ये मोजतो आपण. ठीक आहे, सो चला काढा हे काढा लवकर स्क्रीनशॉट. नाव बघा, आता ह्या व्हिडिओ मधला लास्ट क्वेश्चन म्हणजे 2.1 मधला लास्ट क्वेश्चन आहे. ठीक आहे, चला लक्ष द्या इथं. सो काय काय दिलंय, इफ वॉटर इज पुअर्ड इनटू द इन्व्हर्टेड हॉलो कोन, म्हणजे इन्व्हर्टेड हॉलो कोन म्हणजे काय, हे जे काय कोन आहे त्याला उलटे केलं आपण. ठीक आहे, उलटे म्हणजे कसं, हे असं झालंय. ओके, हे वरची जी साइड आहे ती ओपन आहे, सो ह्याला म्हणतात इन्व्हर्टेड कोन. ठीक आहे, इन्व्हर्टेड हॉलो कोन हुज सेमी वर्टिकल अँगल इज 30 डिग्री
सो दॅट दी डेप्थ मेजर्ड अलॉंग दी ऍक्सिस. हे जे काय अँगल आहे बघा, ऍक्सिस पासून अँगल जे दिले तुम्हाला किती आहे, कोण हो सेमी व्हर्टिकल अँगल. सेमी व्हर्टिकल म्हणजे काय, इकडचा अँगल मोजा किंवा इकडचा अँगल मोजा. सो अँगल किती दिलेला आहे तुम्हाला, अँगल दिलेला आहे 30 डिग्री. ठीक आहे, पुढे काय दिलंय, सो दॅट दी डेप्थ increases at the rate. So depth is increases. ही जी काय लेंथ आहे म्हणजे ही जे काय हाईट आहे बघा, ह्याला डेप्थ म्हणणार, कारण कसं खाली चाललोय ना आपण, खाली जाताना आपण डेप्थ बोलतो, वर जात असताना आपण हाईट बोलतो. सो इथं मी ऍक्च्युअली एच बी दी डेप्थ लिहिलं पाहिजे. ठीक आहे, एच बी दी डेप्थ. ठीक आहे, सो मग हे जे काय डेप्थ आहे सो कितीने इन्क्रीज होतोय बघा, ऍक्च्युअली वॉटर येत आहे. ओके, हे जे काय वॉटर आहे बघा इथून मिड सेंटर पासून, ठीक आहे, हे एवढं वॉटरची हाईट आहे. ठीक आहे, म्हणजे डेप्थ आहे. सो पुढं इन्क्रीजेस ऍट द रेट ऑफ 1 सेंटीमीटर पर सेकंड. हे जे काही डेप्थ आहे सो डी एच बाय डी टी कितीने इन्क्रीज होत आहे, 1 सेंटीमीटर, सॉरी 1 पुढे काय दिलं 1 सेंटीमीटर पर सेकंड. एवढ्याने काय होतंय ते इन्क्रीज होतंय. सो म्हणजे थोडंसं इन्क्रीज होतंय, वर होतंय. ठीक आहे, वर येत आहे. सो फाइंड द रेट ऑफ विच ऑफ द व्हॉल्यूम. सो रेट ऑफ व्हॉल्यूम काढायचं आहे. सो हे जे काय व्हॉल्यूम आहे सो डीव्ही बाय डीटी काढायचं, डीव्ही बाय डीटी. पुढे काय विचारलंय, वेन द डेप्थ इज 2 सेंटीमीटर. हे जे काय डेप्थ आहे टोटल, सो टोटल डेप्थ किती आहे, टोटल डेप्थ आहे बघा, वॉटर इथपर्यंतच आहे ना, सो तिथपर्यंतच मी कॅल्क्युलेट करणार. सो म्हणजे मला हाईटची व्हॅल्यू किती दिली, हाईट बघा इथून तिथपर्यंत हाईट दिली तुम्हाला, दॅट इज किती दिले 2 सेंटीमीटर. ठीक आहे, सो हाईट दिली आहे 2 सेंटीमीटर. रेडियस किती दिले, रेडियस, सो रेडियस दिले का आपल्याला, नाही दिलं, रेडियस काढावं लागेल ना पहिलं. सो रेडियसचं रिलेशन काढावं लागेल. सो बघा कसं काढणार, सो आर बी दी रेडियस, ओके, एच बी दी डेप्थ आणि व्ही बी दी व्हॉल्यूम ऑफ दी वॉटर. सो आता 1 बाय 1 बघा काय काढायचं आपल्याला, डीव्ही बाय डीटी काढायचं आहे. ठीक आहे, सो डी एच बाय डीटी दिलंय तुम्हाला, डी एच बाय डीटी किती दिलंय 1 सेंटीमीटर पर सेकंड. ठीक आहे, सो एका सेकंदाला 1 सेंटीमीटरने इन्क्रीज होतोय. सो नाव नेक्स्ट एच ची व्हॅल्यू किती, एच आहे 2 सेंटीमीटर आणि अँगल दिलाय. सो मला सांगा हा जो हे जे काय आहे हे 90 डिग्री आहे. ठीक आहे, इथं 90 डिग्री. सो हे स्लांट हाईट आहे. सो ह्याला काय म्हणणार आपण, स्लांट हाईट. बघा ह्याला स्लांट हाईट म्हणजे एल म्हणणार ह्याला. ठीक आहे, हे जे काय आहे एल स्लांट हाईट आहे. सो मग मी कसं करू शकतो, टॅन थिटा वापरू शकतो. टॅन थिटा इक्वल टू, नीट बघा हे जे काही थिटा आहे टॅन 30, सो 30 येणार इथं. ओके, अपोजिट साइड कोणती आहे ही. सो रेडियस किती आहे, सो मी इथपर्यंत यूज करणार ना, फक्त हे यूज करणार, ह्याचं रेडियस मी आर घेणार. सो हे आर इथपर्यंत नीट समजून घ्या. सो आर अपोजिट साइड अपॉन ऍडजस्टंट साइड ही येणार, ही हायपोटेन्यूस आहे. ऍडजस्टंट साइड ही म्हणजे याची हाईट एच आहे, सो एच येणार. ठीक आहे, सो टॅन 30 किती असतं, 1/√3 असतं बरोबर, आणि आर अपॉन एच येणार. सो एच किती आहे, एच आहे 2. सो इथे 2 डिवाइड आहे, तिकडे गेला मल्टिप्लाय. सो मग माझा आन्सर काय येणार, सो आर इक्वल टू 2 तिकडे गेला मल्टिप्लाय, कारण एच जागी 2 ठेवला नाही, 2/√3 येणार. ठीक आहे, सो आर ची व्हॅल्यू आली. सो एच कुठे गेला, सो एच इकडे 2/√3 येणार. ठीक आहे, आर ची व्हॅल्यू आली 2/√3. सो आता नाव नेक्स्ट व्हॉल्यूम ऑफ कोन. सो व्हॉल्यूम ऑफ कोनचा फॉर्म्युला काय असतो, व्ही इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच. हे तुम्हाला माहिती आहे, व्ही इक्वल टू 1/3 पाय आर स्क्वेअर एच असतं. ठीक आहे, व्हॅल्यू ठेवा मग, व्ही इक्वल टू 1/3 पाय, तसाच आर ची व्हॅल्यू किती आहे 2/√3 त्याचा स्क्वेअर एच, बरोबर ना, 2/3 आर च्या जागी 2/√3 त्याचा स्क्वेअर एच तसाच. सो व्ही तसाच, 1/3 तसाच, पाय तसाच, 2 चा स्क्वेअर 4 येतो. ओके, √3 चा स्क्वेअर 3 येणार फक्त, आणि एच तसाच. सो 3 × 3, सो काय येणार मग व्ही इक्वल टू पाय वर येणार, पहिले मी 4 लिहितो, पाय तसाच, 3 × 3 9 आणि एच तसाच. ठीक आहे, मग आता याला डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट करा. सो डिफरन्शिएट केल्यावर काय येणार ते सांगा का. चला पहिल्यावर स्क्रीनशॉट काढा फास्ट मध्ये, थोडंसं राहिले. सो आपल्याला डीव्ही बाय डीटी काढायचं ना, मग याला डिफरन्शिएट केलं तर डीव्ही बाय डीटीच येणार. ठीक आहे, तर लास्ट क्वेश्चनच आहे हा, आणि हा वाला डिफिकल्ट तर नाहीये मला असं वाटतंय.
ठीक आहे. सो इथे येणार डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू टी. सो डीव्ही बाय डी टी इक्वल टू, हे तर कॉन्स्टंट आहे, सो 4 पाय तसंच, अपॉन 9 पण तसंच. एचचं डिफरन्शिएट काय ना, डी एच बाय डी टी. सो डी एच बाय डी टी ची व्हॅल्यू आहे 1, सो 4 पाय अपॉन 9, 1 तसाच. ठीक आहे, ऍक्च्युअली 4 पाय येणार अपॉन 9. सो डीव्ही बाय डी टी ची व्हॅल्यू आली 4 पाय बाय 9. ठीक आहे, सेंटीमीटर मध्ये होतं, सो इथे व्हॉल्यूम काढतोय, मग सेंटीमीटर क्यूब पर सेकंड. ठीक आहे, हे असं येणार. सो क्वेश्चन काय होता, फाइंड द रेट ऑफ विच व्हॉल्यूम ऑफ वॉटर. सो रेट ऑफ द व्हॉल्यूम ऑफ द वॉटर इज 4 पाय बाय 9. ठीक आहे, एवढं करावं लागेल. चला काढा स्क्रीनशॉट. चला बाकीचे जे काय आहे नेक्स्ट व्हिडिओला घेऊ. आणि मला होमवर्क दाखवा. काही जण स्टुडंट आहेत की ते मला होमवर्क दाखवतात. नंतर ज्यावेळेस तुमची एक्झाम असेल त्यावेळेस मी पण नाही सांगणार, कारण काही जण मला होमवर्कच दाखवत नाही. ठीक आहे, ज्यावेळेस तुम्ही दाखवणार त्यावेळेसच मी तुम्हाला सांगणार, बोर्डाच्या वेळेस हेल्प करणार, नाहीतर मी करणार नाही, एवढंच अगोदर सांगतोय. ठीक आहे, तुम्ही जेवढं हट्टी असणार त्याच्या डबल मी हट्टी. ठीक आहे, चला तोपर्यंत बाय बाय.